गीता 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 वाचे जे मनते नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य नियम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणे एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम विसंपे नित्य नियम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणे समचरण सरोजम सांसणीलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं सदधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकरी प्रथमन मन पांडुरंगाकरी प्रथमन मन पांडुरंगाकरी प्रथमन मन पांडुरंगाकरी प्रथमन मन पांडुरंगाकरी पांडुरंग करू प्रथम मन मन दुसरे चरणा संतांच्या
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस प्रदेशम विधेंद्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवानी सहितं नमामि दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता हे दत्त माझी माता दत्त माझा पिता 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 माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा बहीण बंधू तुलता दत्त माझा बहीण बंधू तुलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे दारू दत्त माझे गुरु दत्त माझे स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरणतेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता आता गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता गायलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत श्रीनाथ बाबांचा अतिशय गोड असा 3 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे शांती ब्रह्मनाथ महाराज श्रीमद भगवद्गीतेचा कार्यत्व अवच्छेदकानं महिमा प्रतिपादित करतात. विठ्ठल शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात वाचन सतत गीतेचं नामजप करावा गीतेचा महिमा गावा. नाथ बाबांना प्रश्न केला नाथ महाराज अनमोल मानवी जीवन भेटलं आणि या जीवनामध्ये तुम्ही म्हणता सतत गीता 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 गीतेचा जप करावा वाचन गीतेचं नामजप गावा. पण नाथ बाबा आमचा तुम्हाला प्रश्न आहे जर सतत आम्ही या गोड मुखानं वाचन गीतेचं नाम जप गायला गीता नावाचा जप केला तर जीवनामध्ये आमच्या कोणती फलप्राप्ती होईल त्यापैकी नाथ महाराज 3 प्रकारच्या फलप्राप्तीचं वर्णन करतात. विठ्ठल श्रीनाथ बाबांची भाषा जर बाबा तुम्ही वाचन गीता गीता नामाचा जप केला तर पहिला फायदा नाही पुनरावृत्ती तया नरा. या जगामध्ये प्रत्येकाला परत परत जन्माला यावं लागतं आणि परत परत मारावं लागतं. प्रत्येकाच्या पाठीमागं जन्म मरणाचं रहाडगाडगं लागलंय. प्रत्येकाचा प्रयत्न हे जन्म मरणाचं रहाडगाडगं संपवण्याकरता आहे पण मोठ्या मोठ्यांना हे रहाडगाडगं चुकवता आलं नाही. पण ज्याला जीवनातलं जन्म मरणाचं हे चक्र थांबव त्यानं काय करा गीता 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 वाचे म्हणा. पहिला फायदा नाही पुनरावृत्ती तया नरा. दुसरा फायदा नाथ बाबांची भाषा बाबा हा भवसागर हा संसार सिंधू तरण्याकरता प्रत्येकाचा प्रयत्न चाललाय पण प्रयत्न करून सुद्धा हा संसार तागर सामान्यपणे तरता येत नाही. मग जर तुम्ही वाचन गीता नामाचा जप केला तर माझी शाश्वती आहे भवसिंधू तरी अर्धक्षणी. अगदी अर्ध्या क्षणामध्ये तुम्ही हा भवसागर तरून जाल. हा दुसरा फायदा. आणि नाथ महाराज म्हणतात गीता नामाचा जप केल्याचा तिसरा फायदा त्याला भगवान परमात्मा कधीही विसरत नाही. तया पुरुषोत्तम नैविसंभ्य. म्हणजे गीता नामाचे 3 महत्वाचे फायदे सांगितले. पहिला फायदा नाही पुनरावृत्ती तया नरा. दुसरा फायदा भवसिंधू तरी अर्धक्षणी आणि तिसरा फायदा तया पुरुषोत्तम नैविसंभ्य. अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या उत्तरार्धामध्ये शांती ब्रह्मनाथ बाबा गीता नामाचा जप केल्याचा फायदा सांगतात. तो फायदा कसा होतो 9 वाजेपर्यंत पाहायचं. विठ्ठल अभंगावरती काहीसं चिंतन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसहा पर्याय आपल्या पवित्र पावन सिद्धेश्वर दत्त संस्थान श्री क्षेत्र हळगाव या ठिकाणी याही वर्षी परमपूजनीय सिद्ध सत्पुरुष श्री गुरु आपणा सरोवरती आईवत प्रेम मातृवत प्रेम करणारे श्री गुरु दादा बाबा रंधवे
महाराजांच्या गोड नियोजनात आदेशातून हा भक्ती उत्सव संपन्न होत आहे. खरं तर गेले 38 वर्ष हा नामसप्ताह भक्ती उत्सव संपन्न होत आहे आणि आपणा सर्वांचं परम भाग्य भगवान सिद्धेश्वर दत्तात्रयांच्या कृपेनं आणि श्री गुरु बाबांच्या कृपेनं हा सप्ताह पाहण्याकरता आपण जिवंत आहोत. ही भगवंताच्या आपल्यावरती कृपा आहे. त्यांच्या कृपेनं हा भक्ती उत्सव संपन्न होत आहे. या सप्ताहाकरता सर्वच उपस्थित पुरुष वर्ग सर्व माता वर्ग या सप्ताहाकरता ज्यांची विशेष उपस्थित आहे, ज्यांनी गोड चाल गायली. खरं तर आपल्या महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्राचं भजनातलं एक फार मोठं नाव परमपूजनीय आज कीर्तनकाराचं परमभाग्य ज्यांनी गोड चाल गायली, ज्यांनी वैकुंठवासी श्री गुरु धामणेकर गुरुजींची भजन परंपरा आजही जपून ठेवली. असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये अनेक कोट आहेत, त्यातला महत्त्वाचा कोट म्हणजे आमच्या आप्पा आहेत. परमपूजन आदरणीय आप्पांचे नतमस्तक होतो. तर आप्पांचा गोड आवाज आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गुंजतो आणि आमची भगवान दत्तात्रयांना विनंती आणखी 5-50 वर्ष तरी आप्पांना असंच राहू द्या. असं गोड आप्पांचा सहवास आहे, ज्यांनी आप्पांना गोड साथ दिली. गाणं कोकण निळकंठजी महाराज काळे गुरुजी हे आहेत कीर्तन साथे करता. खरं तर ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे भागवताचार्य गाणकोळ आदिनाथजी महाराज गिरी, त्यांनाही धन्यवाद. दुसरं युवा रत्न कीर्तनकर आमचे मच्छिंद्र महाराज बुधवन बाबांनाही मनापासून धन्यवाद. मृदंग साथी करता हरिभक्ती परायण मृदंग अलकार, ज्यांचं वाजवणं जेवढं गोड आहे तेवढा स्वभावसुद्धा गोड आहे. हरिभक्ती परायण आमचे माऊली महाराज मेढे विशेष ज्यांची उपस्थिती आहे, ज्यांच्या आदेशातून गेली 4-5 वर्षे येण्याचं मला हे भाग्य लाभतं. ज्यांनी अशी गोड लहान लहान मुलं हरिहरी बाबा वारकरी शिक्षण संस्था घडवली. हरिभक्तीपरायण मृदंग अलंकार विजयजी अभंगुरजी गुरुजी स्वतः आहेत. हार्मोनियम करता आमचे माझ्यासारखेच श्रीराणा आमचे दादा आहेत. दादांनाही धन्यवाद. गोड असे चोपदार अतिशय सुंदर असे साऊंड सिस्टीम मातावळी आमच्या आगाव दादा शिवशक्ती, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. सर्व अन्नदाते ज्ञानदाते सर्व पुरुष मंडळ माता भगिनी सर्व माझे बाल वारकरी मंडळी आज या सेवेकरता ज्यांची विशेष उपस्थिती आहे, सोलापूर जिल्ह्याचे माझे जिल्हाधिकारी आदरणीय गोकुळजी आवारे साहेब. खरं तर साहेब एवढा व्याप असताना सपत्नीक साहेब हजर आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय बाबांच्या आदेशातून या ठिकाणी अभंगाचं थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल ज्यांच्या गोड मुखातून आपण गेली 4 दिवस संत कथा श्रवण करत आहात. प्रेममूर्ती व्यासपीठ अंकुशजी महाराज रणखांबे बाबा गेली अनेक वर्ष बाबा इथं सेवा करतात, त्यांनाही धन्यवाद देतो. ज्ञात अज्ञात सर्वच महाराज मंडळी कीर्तनकार तबला अलंकार अक्षयजी महाराज मोरे हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे येतो. ऐका, आज फार आपल्या जीवनातला महत्त्वाचा पर्वकाळ आहे. जरी उत्सव भगवान श्री दत्तात्रय भगवंताच्या जन्म उत्सवाचा असला तरी त्यामध्ये हा पवित्र मार्गशीर्ष महिना आणि त्याच्यामध्येही मार्गशीर्ष शुद्ध आज एकादशी, त्याला मोक्षदा एकादशी म्हणतात. आजच्या तिथीला आजच्या दिवसाला जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. काय महत्त्व आहे? खरं तर आजच्या दिवशी एवढा आज आपलं सर्वांचं परम भाग्य. आजच्या तिथीला महत्त्व का? आजच्याच दिवशी 5000 वर्षापूर्वी, काही ढोबळवंती वर्ष असतील ते वर्ष, आज 5000 अनेक वर्षापूर्वी भगवान कृष्ण परमात्म्यानं भक्तराज अर्जुनांना गीताशास्त्र सांगितलं. तो आजचा महत्त्वाचा पर्व काळ. विठ्ठल या एकादशीला आणखी एक नाव आहे मोक्षदा एकादशी. आजच्या दिवशी जो साधना करतो, जप करतो, जो तप करतो, व्रत करतो, भगवान परमात्म्याची भाषा किंबहुना शास्त्राचा अनुवाद आहे की आजच्या दिवशी सहजासहजी मोक्षाची प्राप्ती होते. याला नाव आहे मोक्षदा एकादशी. असा हा पर्वकाळ असल्यामुळे काही भगवत श्री गीतेच्या संबंधानं चिंतन व्हावं या हेतूने या अभंगाची निवड केली. खरं तर हा दत्त जयंतीचा उत्सव चालू आहे. इथं आलं की एक मनाची आगळी वेगळी प्रसन्नता आणि एक मनाला एक आगळं वेगळं समाधान भेटतं. खरं तर इथं अखंड दत्तात्रय प्रभूचा वास आहे, परंतु हा पर्वकाळ म्हणजे विशेष पर्वकाळ आहे. खरं तर या पर्वकाळामध्ये भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा प्रत्येक ठिकाणी दत्तात्रय भगवंताची पूजा यथाविधी केली जाते, कारण त्याचा उत्सवाचा हा पर्वकाळ चालू आहे. पण इथलं वातावरण पाहिलं, श्री सिद्धेश्वर दत्त संस्थांचं वातावरण पाहिलं गुरुजी, सध्या माझ्या तरी मनाची अवस्था आहे. भगवान दत्तात्रय महाराज आज कोल्हापूरला नाहीत, आज गिरनारला नाहीत, आज गाणगापूरला नाहीत, पण आज आपल्या सिद्धेश्वर संस्थानला 8 दिवसातून कुठंच जात नाही, माझ्या मनाची अवस्था आहे. खरं तर 8 दिवस त्यांचा आपल्यावरती कृपेचा छत्र आहे. फक्त आपण सेवा कशी करतो हे ते पाहतात. म्हणून माझी विनंती, इथं कोणीही सेवेला कुचराही करू नका. विठ्ठल विठ्ठल असा गोड पर्वकाळ आहे गीतेचा. आजचा हा जयंतीचा दिवस आहे, त्या निमित्तानं अभंगाची निवड केली. ऐका, सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आहे. या अभंगामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज एका आगळ्या वेगळ्या प्रकारे गीतेचा महिमा समजून सांगतात. नाथ महाराजांना प्रश्न केला, नाथ महाराज
तुम्ही गीतेचा महिमा का सांगता? नाथ महाराज म्हणले, जरी ग्रंथ तुमच्या जवळ असला, जरी वस्तू जवळ असली, तरी कधी कधी काय होतं, जेव्हा वस्तू सहज प्राप्त होते आणि जेव्हा वस्तू अनासायाशी प्राप्त होते तेव्हा वस्तूचं महत्त्व कळत नाही. जेव्हा एखादी वस्तू सहज प्राप्त होते तेव्हा वस्तूचं माणसाला महत्त्व कळत नाही. म्हणून शास्त्रकारांची भाषा आहे, अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरहा भवती मलये बिल्ल पुरंदरी चंदनम तरू काष्टम इंधनम करुते. शास्त्रकार म्हणतात, एखादी गोष्ट सहज प्राप्त झाली की माणसाला त्या गोष्टीची किंमत कळत नाही. गीता ग्रंथ, श्रीमद भगवद्गीता किती रुपयाचा ग्रंथ आहे? व फार फार तर दुकानात घ्यायला गेलं तर फक्त मला वाटतं 5-10 रुपयाचा ग्रंथ आहे. माणसाला वाटतं हा 5 रुपयाचा ग्रंथ, काय याची किंमत? जोपर्यंत मोठ्या माणसाच्या मुखातून त्या ग्रंथाची किंबहुना व्यक्तीची किंमत किंवा महत्त्व कळत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवरती आपलं प्रेम आणि आपला त्यावरची ममत्व जडत नाही. याच्याकरता नाथ महाराजांनी या अभंगामध्ये गीताशास्त्राचं महत्त्व सांगितलं. विठ्ठल विठ्ठल. गीता 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 म्हणजे तरी काय व महाराज, गीताशास्त्र म्हणजे काय? याच्याकरता माझ्या ज्ञानोबरांनी नेमकं गीताशास्त्र काय आहे हे सांगण्याकरता एक गोड ओवी खर्च केली. माऊली म्हणतात, ऐका. आता भारत कमळ पराग जो गीताख्य प्रसंग तो संवादला श्रीरंग अर्जुने. माऊली म्हणतात गीता 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 म्हणजे काय? माऊली म्हणतात गीता गीता म्हणजे दुसरं काही नाही. गीता म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुन यांचा संवाद म्हणजे गीताशास्त्र आहे. किती सोपी व्याख्या केली. काय गीता म्हणजे काय? दुसरं तिसरं काही नाही. भगवान कृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुन यांचा संवाद म्हणजे गीताशास्त्र आहे. आपण सर्व जाणते मंडळी आहात. गीताशास्त्र सुरू झालं कुठून? सर्वांच्या पहिलाही श्लोक पाठे आणि शेवटचाही श्लोक पाठे. मला वाटतं इथं संपूर्ण गीता पाठांतरातली मंडळी आहेत, त्यामुळे फार वेळ मी याच्याकरता गुरुजी खर्च करत नाहीत. मग सर्वांच्या पाठातला पहिला लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. हा गीतेतला श्रीमद भगवद्गीतेतला पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक आणि 8व्या अध्यायातला शेवटचा श्लोक. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिर्मम. हा शेवटचा श्लोक आहे. या दोघांच्या मधलं जेवढे श्लोकांची मालिका आहे ते म्हणजे गीताशास्त्र आहे. श्रीमद भागवतामध्ये ते भीष्म पर्व आहे. त्या भीष्म पर्वामध्ये ही श्रीमद 700 श्लोकाची श्रीमद भगवद्गीता येते. मग श्रीमद भगवद्गीता 700 श्लोकाच्या इथपर्यंत कळलं. पहिला श्लोक शेवटचा श्लोक आम्हाला तेही कळलं. आता नेमकी ती तयार झाली कशी आणि भक्तराज अर्जुनालाच का सांगितली हे कळलं की आपण सुद्धा उद्यापासून गीतेची साधना करणार. मग महाराज आमचा तुम्हाला प्रश्न आहे, गीताशास्त्र एवढं श्रेष्ठ का? काय असतं, कोणतीही वस्तू, कोणतीही व्यक्ती, कोणताही ग्रंथ श्रेष्ठ कधी असतो? शास्त्रानं 3 निकष लावले बघा. काय सांगतोय परत ऐका. एखादा ग्रंथ श्रेष्ठ कधी असतो? शास्त्र सांगते जेव्हा 3 प्रकारचे निकष त्या ग्रंथाला लागू पडतात तेव्हा तो आपला ग्रंथ श्रेष्ठ असतो. मग पहिला निकष लावा, जेव्हा ग्रंथाचा वक्ता श्रेष्ठ असतो तेव्हा तो ग्रंथ श्रेष्ठ ठरतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जेव्हा ग्रंथाचा श्रोता श्रेष्ठ असतो तेव्हा तो ग्रंथ श्रेष्ठ ठरतो. किंवा शास्त्र सांगते जेव्हा त्या ग्रंथाचा विषय श्रेष्ठ असतो तेव्हा तो ग्रंथ श्रेष्ठ असतो. बाबाजी मग 3ही प्रकारचे मुद्दे पहा. एकतर ग्रंथाचा वक्ता श्रेष्ठ पाहिजे. आणखी सोपं करतो, 3पैकी एक जरी असलं तरी तो ग्रंथ श्रेष्ठ असतो. मग एकतर ग्रंथाचा वक्ता श्रेष्ठ पाहिजे, एकतर ग्रंथाचा श्रोता श्रेष्ठ पाहिजे किंवा ग्रंथाचा विषय श्रेष्ठ पाहिजे. 3पैकी एक जरी असलं तरी तो ग्रंथ जगामध्ये श्रेष्ठ असतो. आता नाथ महाराजांना प्रश्न करू, नाथ महाराज गीतेचा वक्ता श्रेष्ठ आहे का? गीतेचा श्रोता श्रेष्ठ आहे का? आणि गीतेचा विषय श्रेष्ठ आहे का? विठ्ठल विठ्ठल. बोलून गेलो. गीताशास्त्र तयार कसं झालं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन दोघांच्या संवादातून दादा गीताशास्त्र तयार झालं. याचा अर्थ गीतेचा वक्ता कोण आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नाव घेतल्यावर तुम्हाला भगवान परमात्म्याची वेगळी ख्याती सांगायची गरज नाही. अगदी भगवंताचा महिमा त्यांच्याच भाषेमध्ये एका श्लोकामध्ये प्रगट करतो. भगवान कृष्ण परमात्मा कोण आहे? गतिर्भर्ता प्रभू साक्षी
निवास शरणम स्रोत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. तो भगवान कृष्ण परमात्मा म्हणजे सर्वश्रेष्ठ पुरुष, उत्तम पुरुषस्त्वन्य. ही भगवान कृष्ण परमात्म्याची ख्याती. हेही नाही कळलं सर्वांना सर्वात श्रेष्ठ प्रमाण जे प्रमाण आहे, शास्त्राचं जे प्रमाण आहे, त्रिप्रमाण जे वेदाचं प्रमाण आहे. वेद म्हणजे सध्या साहेब हायकोर्ट आहे. वेदाच्या पुढं कोणालाही बोलता येत नाही. जसं हायकोर्टाच्या पुढं परत याचिका करता येत नाही, तसं वेदाच्या पुढं धर्मशास्त्र सांगते परत याचिका करता येत नाही. मग वेद सुद्धा ज्याच्याकडे जाऊन शहाणा होतो त्याला भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात. विठ्ठल त्या गोपिकांची फार गोड भाषा आहे. जेव्हा त्या गोपिका म्हणतात हा कृष्ण कृष्ण, नेमका कृष्ण कोण आहे हो, तेव्हा ती एक गोपिका सांगते अगं तो लोणी चोरण्याकरता आपल्याकरता ते नंदाचं पोरग कृष्ण येतो ना, ते कृष्ण ते पोरग सामान्य समजू नको बरं. तू म्हणतील हे सहज भेटलंय, त्याला सामान्य समजू नको. मग हा हे लोणी खाण्याकरता जे येतं ते सामान्य नाही. मग हे कोण आहे ऐका. येणे पडवोने वेद केला शहाणा हो. निळोबरांनी अगदी गवळणीमध्ये गोड चिंतन केले. ज्यानं वेदाला पडवून म्हणजे शिकवून शहाणं केलं तो म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा. याच्याही पुढं आणखी जर आम्ही जवळचं प्रमाण देतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या सत्यानं वेदाला बोलावं लागतं. तुझी सत्तेने वेदाची बोलाने, तुझी सत्तेने वेदाची बोलाने, तुझी सत्तेने वेदाची सत्याने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे. महाराजांची भाषा आहे. वक्ता कोण आहे? तुझिया सत्याने, ज्याच्या सत्तेने वेद बोलतो. तुझ्या गीताशास्त्राचा वक्ता हे पहिला मुद्दा संपला. बरं महाराज आपण दुसरा निकष लावलाय. ग्रंथ श्रेष्ठ कधी असतो? जेव्हा ग्रंथाचा स्त्रोता श्रेष्ठ असतो तेव्हा त्या ग्रंथाला श्रेष्ठपणा येतो. का हो मस्के महाराज, तुमचं हळगावचं कीर्तन फारच छान झालं महाराज. कीर्तनकाराचं पहिलं भाग्य या संस्थांवरती दरवर्षी कीर्तन भेटतं, हे माझं पहिलं भाग्य. खरं तर मी गुरुजी अनेक वेळा बोलत आलोय आप्पा, मी इथं कीर्तन करण्याकरता येतच नाही. ज्याप्रमाणे एखादी माहेरवासीन मुलगी वर्षभर त्रास सहन करते आणि दिवाळीला माहेराला येते, तसंही आमचं सिद्धेश्वर संस्थान म्हणजे माहेर आहे महाराज, दुसरं काही नाही. इथं आम्ही कीर्तन करावं, काही चिंतन करावं अजिबात हेतू नाही. फक्त जशी ती मुलगी वर्षभर संसारामध्ये त्रास सहन करते आणि ती मुलगी वाट पाहते कोणती? दिवाळीच्या मुळा. लेकी आसावली पाहतसे वाटुली, रात्रंदिवस भेटी लागी दी.
दिवा लागले सिंहास भेटी लागी दिवा लागले सिंहास पाहिला दिवास वाट तुझी भेटी लागी दिवा लागले सिंहास भेटी लागी दिवा लागले सिंहास. जशी ती पोरगी वर्षभर सासरचा त्रास सहन करते, फक्त एकाच आशेवरती दिवाळीचा सण येईल, माझा भाऊ मला घेऊन जायला येईल आणि एकदा का मी माहेरात माझ्या आईच्या कुशीत गेले ना, माझ्या मनातलं सगळं सुख दुःख माझ्या आईला सांगेन. तसं आदरणीय बाबा म्हणजे आपणा सर्वांची आई बर का. जर दत्तात्रय भगवान पिता असतील, दत्त माझी माता, दत्त माझा पिता. कारण शास्त्र सांगते किंवा व्यवहार सांगतोय, लेकरू डायरेक्ट गुरुजी ऐक बापाकडे हट्ट करत नाही, मग अगोदर मध्ये आईला घालतं. कुठलीही वस्तू घ्यायची, पोरग शहाणं पोरग, मी परत अंडरलाईन करतो, शहाणं पोरग बरं का. शहाणं पोरग कधी बापाकडे मागत नाही, मग ती आईचा पदर धरतं, आई मला हे पाहिजे. मग ती आई बापाचा मूड बघून बरं का, ती बापाचा मूड पाहते आणि मग म्हणते, अहो आपल्या बाळाला ना सहलीला जायचं, 500 रुपये भरता का. आता कितीही रागात बाप असू द्या, एकदा तिचं बोलणं ऐकलं की जरा गार येतो. मग शहाणं पोरग आईचा पदर धरतं, आई मला हे पाहिजे. तसं जर दत्तात्रय भगवान आपले पिता देणारे ती आहेत, पण त्यांच्या जाण्याकरता परमपूजनीय दादा महाराज रूपी आई आपल्या जवळ पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मायबाप ऐका, मी कशा करता बोलतोय, मोठ्याचं महत्त्व समजून घेण्याकरता थोडंसं निकष लावावे लागतात महाराज. आपल्या स्वतःच्या बुद्धीनं महत्त्व कळत नाही. जेव्हा श्रोता मोठा आहे तेव्हा ग्रंथ मोठा असतो. मग मस्के महाराज तुम्ही मोठे कसे, मी उद्या कोलारला हात लावणार, माझं कीर्तन हळगावच्या संस्थांवरती झालंय. मोठेपणा तो कीर्तन करायचा. बरं कीर्तन ऐकाय काय माणसं सामान्य होते का, आप्पा चाल म्हणण्याकरता होते, निळकंठ गुरुजी होते, आदिनाथगिरी महाराज होते, मच्छिंद्र महाराज पैठणहून आलते, विजू गुरुजी पुढे होते, आमचे दादा पुढे होते. बरं विशेष उपस्थिती आदरणीय आमचे कलेक्टर साहेब सोलापूरहून आलते का. बरं त्या कीर्तनकाराचा मोठेपणा आहे. मी कशा करता बोलतोय, श्रोता कोण आहे याच्यावरती ग्रंथाचा आप्पा मोठेपण असतं. मग गीताशास्त्र तुम्ही मोठं सांगताय, याचा श्रोता कोण आहे अनेक प्रकारे चिंतन करता येईल. पण एक ज्ञानोबऱ्यांची ओवी माझ्या पुढे अंकुश बाबा माझ्या पुढे आता समोर दिसते. भक्तराज अर्जुनाचा अधिकार आपल्याला काय कळणार आहे हो, कारण मोठ्या माणसाचा अधिकार कळण्याकरता मोठीच माणसं लागतात. परमपूजनीय श्री गुरु सद्गुरू जोग महाराज संस्थेचे अध्यक्ष हरिभक्ती परमपूजनीय संदीपानजी महाराज शिंदे गुरुवारी यांचं वाक्य, थोरांची भाषा समजण्याकरता थोरच व्हावं लागतं, थोरांची भाषा पोरांना समजत नसते. हो, मोठा माणूस समजून घ्यायचा आहे त्याला उंची तेवढीच पाहिजे, मोठ्याची उंची कधी लहानांना समजत नाही महाराज. मग भक्तराज अर्जुन हे जीवन फार मोठे मायबाप, व किती मोठे एका वाक्यामध्ये बोलतो, भगवान कृष्ण परमात्म्यानं प्रेम करावं एवढं त्यांचं जीवन मोठं आहे. विठ्ठल 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 हा त्यांचा अधिकार आहे. बरं एवढ्यावरतीही अधिकार थांबत नाही. चला आणखी सांगतो तुम्हाला किती मोठे. माऊली म्हणतात भक्तराज अर्जुनाचं जीवन किती मोठे, त्यांची पारमार्थिक अधिकारता पणपंथी संपन्नता काय. माऊली म्हणतात अव ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगायचा झाला, ज्ञानेश्वरी कुणी ऐकावी तेव्हा ज्ञानोबऱ्यांची भाषा आहे. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज पुढे आहेत. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण, जेव्हा हा विषय येतो तेव्हा माऊलींची भाषा आहे. ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता भक्तराज अर्जुनाच्याच अधिकाराचा श्रोता किंवा ऐकणारा पाहिजे. मग ओवी ऐका. आहो अर्जुनाची पांती जे परिसन योग्य होती ते कृपा करून संती अवधान द्यावे. माऊली म्हणतात आहो अर्जुनाची पांती, जे अर्जुनाच्या पांतीला म्हणजे पंक्तीला बसतील ना ते ज्ञानेश्वरी ऐकण्याचे अधिकारी आहेत. हा भक्तराज अर्जुनाचा अधिकार आहे महाराज. चला वक्त्याचा अधिकार कळला, श्रोत्याचा अधिकार कळला. माऊली नाथ महाराज आमचा तुम्हाला प्रश्न आहे, गीताशास्त्राचा नेमका विषय काय आहे. विठ्ठल विठ्ठल एकदा
विषय आम्हाला कळला की उद्यापासून आम्ही सुद्धा दररोज गीतेचं चिंतन करणार, दररोज गीतेचं पठन करणार. मग सांगा आम्हाला गीताशास्त्राचा विषय काय आहे. नाथ महाराजांनी त्याच्याकरता हा अभंग निवडलाय. थोडासा विषय मी मागत होतो. मी प्रस्तावनेमध्ये एक वाक्य बोललो होतो, गीताशास्त्र कसं तयार झालं आणि नंतर त्याचा विषय सांगतो. गीताशास्त्र म्हणजे काय? गीताशास्त्र म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुन यांचा संवाद. आता माझा प्रश्न आहे, संवाद कुणाच्यातही होत नाही. संवाद होण्याकरता विशेष गोष्टी लागतात. ऐका, संवाद म्हणजे काय आधी हे सांगतो, म्हणजे तुम्हाला संवाद कळेल. संवाद त्याला म्हणतात जी मनातली गोष्ट सांगायची असते त्याला संवाद म्हणतात. साधं बोलणं वेगळं आणि मनातलं सांगणं. आपल्यापेक्षा यांना अनुभव आहे. बहुतेक महिला मंडळ मनातली गोष्ट सगळ्यांना सांगत नाहीत. अहो, साधा बहिणीचा हप्ता जरी आला ना तरी सगळ्यांना सांगत नाहीत. त्या जी जवळची मैत्रिणी गुरुजी त्या म्हणतात मेसेज 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 कळला ना, ती गुपचूप मेसेज दाखवते, बघ माझा पडलाय, तिला सांगायचं तुझा पडलाय का. मी कशा करता बोलतो. ही मनातली गोष्ट साधी 1,500 रुपयाची मनातली गोष्ट लवकर दुसऱ्याला सांगत नाही. मग जर अंतःकरणातली गोष्ट सांगायची त्याच्याकरता फार प्रेमाचं व्यक्तिमत्व पाहिजे. ऐका, शास्त्र सांगते संवाद कुठं घडतो. ऐका, जिथं विशेष प्रेम आहे तिथं संवाद घडतो आणि जिथं विश्वास आहे तिथंच संवाद घडतो. इतर ठिकाणी संवाद घडत नाही. संवाद म्हणजे अंतःकरणातलं सांगणं, मनातलं सांगणं. मनातलं विशिष्ट व्यक्तीला सांगितलं जातं. मग मनातलं सांगण्याकरता अधिकार सांगितला. एकतर ज्याला मनातलं सांगायचंय त्याच्यावरती आपलं प्रेम पाहिजे आणि दुसरा मुद्दा त्याच्यावरती आपला विश्वास पाहिजे. आता माझा प्रश्न आहे, मग महाराज भगवान कृष्ण परमात्मा आपलं मनातलं सांगतात, हे अर्जुनालाच का सांगतात? मग अर्जुनावरतीच प्रेम आहे का? अर्जुनावरतीच विश्वास आहे का? आणि मनातलं ऐकण्याच्या पात्रतेचे फक्त अर्जुनच आहेत का? तीनही मुद्दे पहा. पहिला मुद्दा, मग तुम्ही अर्जुनाला गीताशास्त्र सांगता, अर्जुना व्यतिरिक्त दुसरं कोणी ऐकणारं नव्हतं का? मी साधं बोलतोय महाराज. अर्जुनाचा अधिकार पाहिला. अहो साधं बोलतो, ऐका. अर्जुनापेक्षा सुद्धा कितीतरी अधिकारी होते. व अर्जुनाच्याच घरातले अर्जुनाचे मोठे बंधू धर्मराज दादा, काय अधिकार सामान्य का हो त्यांचा? बाकीचा अधिकार मी सांगत नाही, पण धर्मदादाचा एवढा अधिकार ऐकून घरी जा. जे जीवनात कधीच खोटं बोलत नाहीत त्यांना काय म्हणतात? एवढं तर कळतंय ना? जे जीवनात कधीच खोटं बोलत नाही त्यांना काय म्हणतात? धर्म. असं म्हणतात धर्मदादा एकदा खोटं बोलले. कोणाच्या सांगण्याहून? भगवान कृष्ण परमात्म्याच्या. तेही अर्धच. काय? नरोवा कुंजरो. कोणाच्या सांगण्याहून? भगवान कृष्ण परमात्म्याच्या सांगण्याहून अर्ध खोटं बोलले असं म्हणतात. स्वर्गाला जाताना त्यांचा अंगठा गळून खाली पडला. कशामुळं? थोडं बोलत राहा. कशामुळं? खोटं बोललो. कोणाच्या सांगण्याहून? देवाच्या. किती खोटं बोलले? अर्ध. हाती मेला का? नरोवा कुंजरो. माणूस मेला का हाती? बाबा महाराज एवढंच खोटं बोलले तरी अंगठा गळून पडला. आता आपलं घरी गेल्यावर बघा, मला वाटतं म्हणून तर आपल्याला खाली जाळायची पद्धत आहे. आपलं वर काय जाणारच नाही ना, कारण आपण पावली खोटं बोलतोय. आपलं वर काय जाणार आहे हो? हा धर्मदादाचा अधिकार आहे. मग अर्जुनापेक्षा सुद्धा अधिकार कोणाचा मोठा आहे? धर्मदादाचा. चला आणखी जवळ घेऊन जातो. धर्मदादापेक्षा सुद्धा अधिकार संपन्न व्यक्ती होत्या का नाही हो? अहो त्यांचेच गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य. काय सामान्य अधिकार होता का महाराज या माणसाचा? म्हणावं, जेने पार्थ द्रोणाचा केला, धनुर्वेद मद दिदला, अशी गुरुजन मंडळी होती. मग माझा प्रश्न आहे, शिष्य मोठा का गुरु मोठा? कितीही शिष्यानं प्रगती करू द्या, शेवटी गुरुजी ते. एक वाक्य बोलू का? 1G आलं, 2G आलं, 3G आलं, 4G आलं, सरजी 5G आलं, पण शेवटी गुरुजी ते. तुम्ही पुढं कितीही जी लावा पण गुरुजीची सर कोणालाच येत नाही. हे शास्त्र आहे. विठ्ठल विठ्ठल. अर्जुनापेक्षाही मोठाले अधिकार संपन्न श्रोते होते. भगवान कृष्णानं त्यांना गीताशास्त्र सांगायला पाहिजे, पण सगळ्यांना बाजूला करतात आणि भक्तराज अर्जुनांना गीताशास्त्र सांगतात. त्या अर्थी परत 2 मुद्दे आठवा. काहीतरी भगवान कृष्ण परमात्म्याचं जास्त काकणभर का होईना प्रेम अर्जुनावरती असलं पाहिजे आणि भगवंताचा थोडा का होईना बाकीच्यांपेक्षा विश्वास भक्तराज अर्जुनावरती पाहिजे. मग दोन्ही प्रमाणे पहा, भगवान कृष्णाचं अर्जुनावरती प्रेम होतं का आणि भगवान कृष्णाचा अर्जुनावरती विश्वास होता का? दोन्ही करता ज्ञानोबरांनी ओव्या खर्च केल्या. मी आज सगळ्या ओव्या सांगणारे ऐका.
किती प्रेम होतं महाराज. माऊलींनी एक गोड ओवी खर्च केली आहे का. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. माऊली म्हणतात काय भगवान कृष्णाचं आणि अर्जुनाचं प्रेम आहे हो. काय नवले. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. काही माणसांचं अद्भुत प्रेम असतं बरं का गुरुजी. काही माणसांचं अद्भुत प्रेम असतं. काही माणसं, ते प्रेमाचा विषय सांगतो ऐका. काही माणसं प्रेमाची पाहिली की असे हात जोडावे वाटतात. दादा काय बोलतोय मी. प्रेमाची माणसं पाहिली की हात जोडावे वाटतात आणि नको ती माणसं पाहिली की हात उघडावे वाटतात. हा फरक आहे प्रेमातला आणि तिरस्काराचा. पण काय कृष्णाचं आणि अर्जुनाचं प्रेम महाराज. भगवान कृष्ण परमात्मा भक्तराज अर्जुनाचं सारथ्य करतो. एवढं देवाचं आणि अर्जुनाचं प्रेम आहे. डायव्हरकी करणं काय लय चांगलं काम आहे का हो. बरं मुद्दा सांगतो. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाचे डायव्हरकी सारथ्य पण करतो. देवाला दुसरं काय काम नव्हतं का. का कीर्तन नव्हती दत्त जयंतीला. का सारथ्य पण केलं. एकतर प्रेम पाहिजे महाराज, त्याशिवाय हे घडत नाही. अलीकडे साध्या म्हणत चला कीर्तनाला, तो म्हणतो अजिबात वेळ नाही. साध्या माणसाला कीर्तन ऐकाय वेळ नाही. तो तर जगाचा बाप आहे महाराज. सगळं जग ज्याच्या ताब्यात आहे त्यानं एवढा वेळ कसा काढला. वाक्य बोलतो ज्याला प्रेम आहे आणि ज्याला आवड आहे ती माणसं वेळ काढल्याशिवाय राहत नाही. हे त्याचं उत्तर आहे. एवढा समाज जो जमलाय ना हे फक्त आवडीचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे. विठ्ठल भगवान कृष्णाचं अर्जुनावरती प्रेमही आहे आणि अर्जुनावरती विश्वासही आहे. तेवढंच प्रेम अर्जुनाचं कृष्णावरही आहे आणि तेवढाच विश्वास भक्तराज अर्जुनाचा देवावरतीही आहे. किती विश्वास आहे सर्वांना कथा ज्ञात आहे. महाभारतामध्ये युद्ध सुरू झालं. युद्ध होऊन 2-4 दिवस झाले. एकही कौरव जगत नाही आणि एकही पांडव मरत नाही. कौरव सेना मरायला लागली. राग आला दुर्योधनाला. पितामह, ओ पितामह. पितामह बोलले का रे दुर्योधना, आज रागात आलाय. रागात येऊन तर काय करू. झालं काय. अहो मी पाहतो युद्ध सुरू झाल्यापासून एवढे मोठे मोठे योद्धे माझ्या बाजूला पण एकही पांडव मरत नाही. दररोज कौरव सेना मरायला लागली. माझा तुम्हाला प्रश्न आहे, खरं सांगा नेमकं युद्ध तुम्ही कोणाच्या बाजूने करता. प्रश्न केला दुर्योधनानं. बरोबर आहे ना. सभेला एवढी मोठी गर्दी एकही शीट लागत नाही. साधा कधी कधी नेत्यांना आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सभेला लाखाची गर्दी आणि एकही आमदार येत नाही. काहीतरी आपलं गणित चुकत आहे. तसं दुर्योधन म्हणला पितामह एवढे मोठे मोठे योद्धे माझ्या बाजूला एकही पांडव मरत नाही. लाखो कौरव सेना मरते. याचा अर्थ काय. मला तर वाटतंय तुम्ही खाता कौरवांचं पण युद्ध मात्र पांडवांच्या बाजूनं करता. वाक्य कानावरती पडलं. हृदयापर्यंत वाक्य गेलं आणि माझ्या पितामहांनी भीष्म प्रतिज्ञा केली. दुर्योधना उद्या सूर्यास्तापर्यंत एकतर निष्पांडवी पृथ्वी करेन किंवा हा भीष्म तरी धारातीर्थी पडेल. मुखातला शब्द गेला. ती प्रतिज्ञा भीष्माचार्यांची व ऐका. मग सगळ्यांना बातमी समजली. पाहता पाहता व्हॉट्सअप ग्रुपला बातमी पडली. तेव्हा होते का नाही मला माहीत नाही पण सर्वांना बातमी कळली. हो सगळ्या कौरव सेनेमध्ये आनंद आहे. सगळी पांडव सेना पांडव दुःखी आहेत. सगळे आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले. आज सगळी कौरव सेना आनंदी कारण त्यांच्यातली ताकद त्यांना माहीत होती. ज्ञानोबरांनी आणखी कोवी हेमचंद्र बाबा खर्च केली. एक एकाचनी मनोव्यापारे हे विश्वची होय संवारे येथे एकची न पुरे कृपाचार्य. काय ओव्या खर्च केल्या गोड माऊलींनी. एकट्या कृपाचार्यांच्या मनात आलं, एकट्या भीष्माचार्यांच्या मनात आलं ना तरी विश्वाचा संहार करण्याची ताकद आहे. महाराज देसाई म्हातारे होते पण त्यांच्या ताकदीचा अनुभवाचा नाद करायचा नाही. म्हणून शहाण्या पोरांना कधी म्हाताऱ्याच्या नादी लागायचं नाही. काय काय म्हातारे पावसात भिजले पण कार्यक्रमच केला. विठ्ठल विठ्ठल माझं कीर्तन कळतंय ना तुम्हाला. त्यांच्याकडे अनुभव असतो. त्यांची तेवढी साधना असते महाराज. मग साधना माहीत होती त्यांना, अनुभव माहीत होता महाराज. सगळे चिंतेमध्ये पांडव. पाहता पाहता कौरव सेना आनंदी. सगळे झोपण्याकरता गेले. एकालाही झोप लागेना. वैकुंठवासी गुरुवारी वैद्य बाबा फार गोड सांगायचे. सगळ्यांना चिंता परंतु एक जण मात्र निवांत झोपला होता. झोपला नव्हता निळू गुरुजी घोरत होता. तो म्हणजे अर्जुन.
नवल वाटलं अरे उद्या सूर्यास्ताच्या वेळी मरण आहे. आणि माझा साधा प्रश्न आहे, जर आपल्याला कळलं उद्या मरण आहे, कोण झोपन हो? हा कळलं, तुम्ही जागेत अजून. अहो साधं कोरोनामध्ये माणूस फक्त पॉझिटिव्ह शब्द जरी ऐकला ते लोक 8-8 दिवस फक्त डोळे झाकत नव्हते माणसाचे. महाराज काय नवले का बरं? मरण, एवढी माणसाला मरणाची भीती. सगळे झोपले, सगळे जागे, पण अर्जुन मात्र झोपलेले नव्हते, घोरत होते. एवढी सुंदर झोप. काय नवले महाराज? भगवान परमात्म्यानं पाहिलं, जावं अर्जुनाकडे, नेमकं काय करतोय पाहावं. का बरं? उद्या मरण आहे, सूर्यास्तावेळी भीष्माचार्यांची प्रतिज्ञा. भगवान कृष्ण परमात्मा गेले तर देवालाच धक्का बसला, कपाळावरती मारलं. काय म्हणावं याला? नवल होतं. अर्जुन झोपला नव्हता, घोरत होता. भगवान कृष्ण परमात्मा जवळ गेले आणि हलवून जागा केलं. अशी माणसाला झोप असावी बरं का. कितीही टेन्शन असू द्या, पण माणसाला झोप सुखाचे लागले पाहिजे. दुर्दैव अलीकडल्या माणसांना झोपण्याकरता गोळ्या खाव्या लागतात. शोकन ते काय ना, माझं तुम्हाला शब्द आहे कीर्तनात, ज्याला वाटतं ना झोपेचा निवांत आनंद घ्यायचा आहे त्यानं बाबांसोबत आषाढीच्या दिंडी करता चला, मग तुम्हाला झोपेचा आनंद कळेल. दिवसभर भजन केलं, एकदा संध्याकाळचं सुंदर महाप्रसाद भोजन झालं ना, कधी झोप लागते कळत नाही हो, कळत नाही महाराज. मग माणसं कधी झोपतात कळत नाहीत. काही तर माणसं उभ्यानं झोपतात मग खाली पडतात. हे प्रेम आहे भजनातलं महाराज. ही तिथली मनाची अवस्था आहे. मग भक्तराज अर्जुन झोपले होते, कृष्णानं हलवून जागा केला. अर्जुना, हे अर्जुना, अरे काय झोपलास रे? उद्या सूर्यास्ता वेळी मरण आहे आणि तरीही झोपलाय. अर्जुन डोळं चोळत उठले. काय म्हणले कृष्णराव? देवा काय म्हणलात? परत बोला. अरे भीष्माचार्यांची प्रतिज्ञा माहीत नाही का? देवा सगळ्या कौरवांचं टेटस कालच पाहिले, काळजी करू नको. त्यांना काय टेटस ठेवायचं दम आहे का? वेटू हळगाव. आता फार पद्धत सुरू झाली सध्या कीर्तनकारांतर फार वेळ लागलं याचं. हा वेटू, हे सध्या वेटू जोरात चालले. मग काल पाहिले मी भीष्माचार्यांची प्रतिज्ञा मला माहीत आहे, तरीही झोपलाय. आता अर्जुनाची काही वाक्य ऐकण्यासारखी. तेव्हा देव म्हणले, कृष्ण म्हणले, अर्जुना उद्या मरण आहे तरीही झोपलाय. अर्जुन म्हणतात, कृष्णा तुम्ही म्हणताय उद्या मरण आहे, पण ऐका ना माझं वाक्य. काय वाक्य आहे तुझं? कृष्णा तुम्ही म्हणताय उद्या मरण आहे, पण देवा ए कृष्णा जोपर्यंत माझा कृष्ण जाग आहे ना तोपर्यंत अर्जुनाच्या केसालाही धक्का लागत नाही. काय विश्वास आहे महाराज, काय विश्वास आहे अर्जुनाचा कृष्णावरती. काय म्हणलं, देवा झोपून तर काय करू? अरे जोपर्यंत तू जाग आहे ना, अरे कोणी बी येऊ दे. जितने तारे गगन में उतने शत्रु हो, एक हरि की कृपा हो, बालन बाका जाय. कबीरजी म्हणतात, अरे जगामध्ये जेवढे तारे तेवढे शत्रू असू द्या, पण एका देवाची तुमच्यावरती कृपा असेल ना, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. याच्याकरता परमार्थ आहे, याच्याकरता इथं अन्नदान करायचं, याच्याकरता इथं सेवा करायची. अर्जुनाची भाषा, कृष्णा जोपर्यंत तू जागा आहे तोपर्यंत या अर्जुनाला काय भीती रे? माझा विषय संपला. अर्जुनाचा कृष्णावरती विश्वासही होता आणि अर्जुनाचा कृष्णावरती प्रेमही होतं. म्हणून तर दोघांचा संवाद घडला. संवाद एकतर प्रेमात घडतो किंवा संवाद विश्वासात घडतो. हे नाही कळलं, थोडंसं व्यवहाराकडे या. माणूस मनातली गोष्ट कोणालाही सांगत नाही. थोडीशी मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. तुम्ही मनातलं कोणालाही सांगत नाही. दोघी मैत्रिणी, अगदी बालवाडीपासून कॉलेजपर्यंत दोघींचा प्रवास सोबत. शाळेत गेल्या तर एकाच एसटीनं जायच्या, तिथं गेल्यावर एकाच बेंचवर बसायच्या, दुपार सुटीत एकच डबा खायच्या. दोघींचं सगळं एकच, अगदी एवढं दोघींचा विश्वास आणि प्रेम. पण बघता बघता कोरोनाचा काळ आला. एकीचं अचानक लग्न जमलं. हळगावची पोरगी, लवकर बोला कुठं द्यायची? करमाळ्याला कसरी गोंद्याला? तुम्हाला जिकडं आवलं तेवढं बरं. करमाळा गुरुजी काय अडचण नाही, माऊली महाराज चला ना करमाळ्याला. हां हळगावची पोरगी करमाळ्याला देऊन टाकू आपण. हां काय अडचण नाही. मग लग्न जमलं. हळगावची मुलगी करमाळा भागा दिली. सध्या करमाळ्याचं पाण्याचं बरं आहे जरा, बरोबर ना पा. मग बागायती भाग आहे. करमाळ्याला मुलगी दिली. लग्न झालं. पाहता पाहता 8-10 दिवस झाले. पोरगी आली, परत गेली. परत याला काय म्हणतात? पोरगी येती जाती झाली, बरोबर ना. ऐका, दिवाळीचा सण आला. पोरीला आणण्याकरता भाऊ गेला. पोरगी वाटच पाहत होती. बॅग भरलेली होती
आणि पोरगी पाहता पाहता हाळगावला आली 8:15 वाजता. तो म्हणतो मला एवढं लवकर कसं काय, कीर्तनामध्ये सगळं लवकर होत, दुसरं काहीच नाही. हाळगावला 8:15 वाजता आली. आईनं आतून पाहिलं की आपली लेक नांदून आली. थोडंसं बारकाईनं ऐका. जसं आईनं पाहिलं, थांब ग पोरी, शब्द कानावर पडले. पोरगी थांबली, भाऊही थांबला. आई स्वयंपाक घरात गेली. टोपल्यातल्या भाकरीचा एक तुकडा मोडला, त्याला तव्याचं काळं लावलं, तांब्याभर पाणी घेतलं आणि आई दारात आली. पोरीनं पाहिलं की नक्की आई आपल्याहून तुकडा ओळवून टाकते. टचकन डोळ्यात पाणी आलं. महाराज ऐका, फार गोड प्रसंग आहे. आई जवळ गेली, इकडे बघ पोरी. डोक्यावरून आईनं तो तुकडा ओवळला 3 वेळा, तांब्या ओवळला आणि पाठीमागं टाकून दिला. कीर्तनात जेवढ्या मुली आल्या, ताई माझी विनंती, हे भाग्य सगळ्याच पोरींच्या नशिबात नाही. मग जी पोरगी लव्ह मॅरेज करते तिच्या भाग्यात तर अजिबात हे नसतं. हां, जी पोरगी आईबापाच्या मनानं लग्न करते ना, मला वाटतं गुरुजी त्याच पोरीचे अशी लाड होतात. माझी पोरींना विनंती करा कीर्तनाच्या माध्यमातून, निश्चित तुम्हाला भारतानं स्वातंत्र्य दिलं, याच्यामध्ये विरोधच नाही, मीही त्या मताशी सहमत आहे. पण ऐका, तुमच्या मनानं तुम्ही श्रीमंत पोरगा बघतान, तुमच्या मनानं तुम्ही श्रीमंत पोरगा बघतान, पण आईबापाच्या मनानं तुम्ही सुखी संसार कराल, हे माझं वाक्य. बघा कळलं तर, तुमच्या मनानं तुम्ही श्रीमंत पोरगा बघतान पण सुखी संसार आईबापाच्या म्हणण्यानंच होईल, हे माझं वाक्य. जे तुमच्याकरता हाडाचे कडं रक्ताचं पाणी करतात ना, त्यांच्या थोड्या तरी भावनाचा विचार करा. जरूर तुम्हाला स्वातंत्र्य आहे, मला मान्य, पण कुठेतरी त्यांनाही मन असतं, ते सुद्धा तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. ही माझी विनंती. महाराज त्या आईनं तो तुकडा मागं टाकून दिला. जा घरात. पोरगी घरात गेली. मला संवाद सांगून अभंगाकडे यायचे. संवाद कळला की तुम्हाला अभंग कळला. पोरगी घरात गेली, आईनं तुकडा टाकला, हातपाय धुले, आई घरात आली. आई आत गेली, परत पाण्याचा तांब्या घेतला. पोरी घे पाणी, हात धरला पोरी नाहीचा. आई अगं लहानाची मोठी याच घरात झाली, मला माहिती आहे पाणी, तू मला का पाणी देते? ती आई म्हणते, पोरी आता तू काम नाही करत, तू बसून खायचं, तू नांदून आली. काय प्रेम आहे महाराज त्या नांदण्यातलं हो. मग पोरी 2 घोट पाणी पिली. जशी पोरीनं पाण्याचा थांब्या खाली ठेवला तशी आईनं आपा प्रश्न केला, पोरी तुझं सगळं बरं आहे ना? पोरीनं आईकडे पाहिलं. आईनं विचारलाय प्रश्न, तुझं बरं आहे ना? पोरीनं सगळं ओळखलं. आईला बरं आहे ना या शब्दातून काय अपेक्षा आहे? पोरगी हुशार होती, गरीब घरातली पोरगी जाणकार होती. त्याला फक्त माहीत होतं आपल्या आईला माझ्या मुखातून काय ऐकायचं. आई ती म्हणते, आई खरं सांगू, आई खरं सांगू, तू सिद्धेश्वर संस्थानला जायची, 8 दिवस कीर्तन ऐकायची, एवढं काम असताना पारायण करायची, तिथली सेवा करायची, तिथली भांडी घासू लागायची. आई खरं सांगू, त्या पुण्याईनं मला अगदी गोकुळासारखं घर भेटलंय. त्या आईला बरं वाटलं, मन भरून आलं, डोळ्यातलं पाणी केव्हाच खाली आलं. पोरी याच्याकरताच उपवास केलते गमी, याच्याकरताच कष्ट केलते, बरं झालं, संपलं, आता मराय मोकळी झाली. पोरगी काय म्हणली, अगदी गोकुळासारखं घर भेटलं. 15-20 मिनिटं झाले. बाप दाऱ्यावरती रानात होता. पाहता पाहता कोणतरी म्हणलं, ओ रामभाऊ काय दारं धरताय, जा घरी, पोरगी नांदून आली. जसे शब्द बापाच्या कानावरती पडले, ऐका माय बाप, तो आमचा बाप तसाच भरल्या पावरानं घराकडे पळत निघाला. हो का तर माझी पोरगी नांदून आली. पळत आला बाप, दाराच्या तोंडी बाप उभा राहिला. पाहिलं तर पोरगी आत बसली होती. तसाच भरक्या पायनात घरात गेला, जवळ गेला, तोंडावून हात फिरवला, 2-3 मुके घेतले आणि बापानं तोच प्रश्न केला, पोरी तुझं बरं आहे ना सगळं? परत पोरीनं बापाच्या चेहऱ्याकडे पाहिलं, भरलेले पाय पाहिले आणि सगळा जीवनपट पोरीला आठवला. आतापर्यंत आपल्याकरता बापाने किती कष्ट केले, आता करता आपल्या सुखाकरता बापानं लोकांच्या घरी सालं घातली, पण शिक्षण केलं, चांगलं स्थळ पाहिलं, सगळं पोरीनं आठवलं. आणि बापाला काय अपेक्षित उत्तर? पोरगी म्हणली, बाबा तुमच्या आशीर्वादानं अगदी गोकुळासारखं घर भेटलं. दोघांनी आतापर्यंत प्रश्न केला, एक आईनं, दुसरा बापानं. पोरगी काय म्हणली, अगदी गोकुळासारखं घर भेटलं, दोघांना उत्तर दिलं. तेवढ्यामध्ये तिचा एक भाऊ शाळेतून घरी आला, पाहिलं ताई आली. लहान भावाचं आणि बहिणीचं नातं बोलतो मी. असताना पटत नाही आणि ताई गेल्यावर करमत नाही, त्याला बहीण भाऊ म्हणतात. असताना गुरुजी पावली भांडणं होतात, पेनच का घेतला आणि सिस पेन्सिल का घेतली. पण जेव्हा ताईचं लग्न होतं तोच भाऊ डसा रडतो, हे बहिणीचं आणि भावाचं नाते. आला भाऊ, ताई कधी आली का? अरे 1 तास झालं येऊन. भावानंही तोच प्रश्न केला, तुझं बरं आहे ना? ती पोरगी स्मित आशा केलं, दादा अगदी चांगले गोकुळासारखं घर भेटलं. आतापर्यंत किती लोकांनी प्रश्न केला, झोपले काका?
तिघांनी, बरोबर ना? आईनं, वडिलांनी आणि भावानं. आता तेवढ्यामध्ये त्याची बालपणीची मैत्रीण जी सोबत कॉलेजला गेली, जी सोबत डबा खायची, एकाच बेंचवरती बसायची आणि कॉपी करून पेपर लिहायची. हा, दोघी मैत्रिणी त्या. तिला बातमी कळली की आपली बालपणीची मैत्रीण सखी माझी जिवलग नांदून आली महाराज. ती धावतच आली. ए ए कधी आली ग? दार ग 2 तास झालं, कधी यायची तुला माहित नाही का? मला माहित आहे, सकाळी पाहिलं होतं परत वेटू हाळगाव. मी सकाळीच पाहिले, पण जरा अभ्यासात होते ग. परत तिनं प्रश्न केला. जवळ आई बसली, जवळ बाप बसलाय, जवळ भाऊ बसलाय. जेव्हा ती मैत्रीण आली तिनं परत तुझं बरं आहे ना? ती म्हणली हिथं नाही, मागं चल. का बरं? मनातलं सांगायची जागा आली. खरं सांगा, आईपेक्षा, बापापेक्षा आणि भावापेक्षा सुद्धा मैत्रीण ही काय असते? जवळची असते. जे आईला सांगू शकत नाही, जे बापाला सांगू शकत नाही, जे भावाला सांगू शकत नाही, ती गोष्ट मात्र मित्राला, मैत्रिणीला सांगितल्याशिवाय राहत नाही. हे माझ्या मनचं गुरुजी बोलणं नाही, हे म्हणणं माझ्या माऊल्यांचं. जे न सांगे माता देवकीशी, जे न सांगे पिता वसुदेवाशी, जे न सांगे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत असे. माऊली म्हणतात, भगवान कृष्ण परमात्मा आपल्या मनातलं जे स्वतःच्या मातेला देवकीला सांगत नाही, स्वतः पिता वसुदेवाला सांगत नाही, स्वतःच्या भावाला बलराम दादाला सांगत नाही, पण ते गुह्य अर्जुनेशी बोलत असे. का? अर्जुन तेवढा जवळचा आहे, जिवलग आहे, मित्र आहे. मग ती मैत्री म्हणते इथं नाही, मागं चल. दोघी मागं गेल्या. घराच्या पाठीमागं दादा सुंदर आंब्याचं झाड, तो केशर आंबा का बदलू? केशर आंबा चांगला आहे ना? केशर आंब्याचं झाड होतं. आंब्याखाली दोघींच्या गप्पा रांगल्या. ते गावातली म्हणते, का ग तुझं लग्न झालं? लग्नाला मी होते, अगदी छान भेटले, सगळं चांगले, पण सगळं बरं चाललंय ना? ती पोरगी हसली. अगदी माझं सुंदर चाललंय, अगदी टेन्शन नाही ग, अगदी माझं छान चाललंय. अगं छान चाललंय मलाही माहिती, पण घरातले माणसं चांगली आहेत ना? आता बघा बरं का, एक एक मुदतीनं वाचा फोडली. असं हळूहळू वाचा फोडली पाहिजे महाराज. ती म्हणली बरं ना, सगळं माणसं चांगलीत ना? ती म्हणली हो अगदी. अगं जाऊ दे बाकीचं काय, माझं म्हणणे तुझा सासरा चांगला आहे ना? कोण म्हणतंय? गावातली पोरगी. कुठं दिलेल्या पोरीला? करमाळ्याला. बरं का गुरुजी, हे ध्यानात ठेवा. हां, तुझा सासरा चांगला आहे ना? ती पोरगी हसली. अगं काय सांगू तुला, खरंच सिद्धेश्वर दत्ताच्या कृपेनं मला अगदी बापासारखा सासरा भेटला. खूप प्रेम करतो माझ्यावरती, खूप मला जीव लावतो. ती पोरगी सुद्धा दुसरी हळगावची हुशार. ती म्हणली अगं जाऊ दे ग, सासरे सगळ्यांचेच चांगले असतात. हा कळलं तुम्हाला माझ्या मनातलं? बहुतेक अडचण, बोला की बोला की, बहुतेक अडचण. हा तुम्हाला कळलंय माझ्या मनातलं सगळं. बहुतेक अडचण ही आपण सासूची असते. अगं सासरे सगळ्यांचे चांगले असतात, पण प्रॉब्लेम असतो तो सासूचा. तुझी सासू बरी का ग? पोरगी गप्पच झाली. काय आले काढल्या पोरी धोरणे कळत माऊली महाराज, नवलय. लगेच पोरी आले काढल्या पोरी धोरण धरतात आप्पा. एका मिनिटात धोरणे पोरी, तेवढ्या हुशार पोरीत. ऐका कशामुळे, ऐका सध्या फास्ट जग आहे. लगेच त्यांना धोरण कळतं, घरात तांबे किती, घरात ताटं किती, घरात चमचे किती. हा कळलं तुम्हाला, बरोबर ना? ती पोरगी हळगावची महाराज. अगं म्हणली सासरा चांगला आहे, पण आला की सगळा घोटाळा झाला. पण ती म्हणली पण काय, सासू जरा आहे, जरा आहे म्हणजे कशी आहे, जरा कोल्हापुरी. कळलं तुम्हाला? जरा तिखट लवंगी आहे, जरा कडक, आणि सासू कडकच असली पाहिजे. मग ती पोरगी हळगावची हुशार. अगं सासू सासरे किती दिवसाचे असतात ग? ज्याच्यासोबत संसार करायचा आहे तो चांगला पाहिजे, तो आपल्या ताब्यात पाहिजे. चुकलं का वाक्य? नाही, तो प्रेमाचा पाहिजे, तो मनासारखा पाहिजे, तो तर चांगला आहे ना? ती म्हणली अगदी चांगला आहे. पोरगी लाजली थोडी. चांगला आहे ना? अगं दिसाय चांगला आहे मला माहिती, पण स्वभावानं चांगला आहे ना? आता पोरगी गप्प बसली. काय सांगावं? ती म्हणते अगं सांग ना, ज्याच्यासोबत लग्न केले, ज्याच्यासोबत आयुष्य, तो तर स्वभावानं चांगला आहे ना? पोरगी म्हणली अगं चांगला आहे, फार चांगला आहे. अगं चांगला आहे म्हणजे नेमका कसा आहे? अगं फार शांत आहे, अजिबात माझ्या पुढे बोलत नाही. असं ती म्हणली बरं का आप्पा, मी नाही म्हणत. अति शांत आहे, अजिबात माझ्या अगं बोलत नाही म्हणजे किती शांत आहे. तिने उत्तर दिलं बरं का हळगावच्या पूर्ण. इतका शांत आहे, इतका शांत आहे, इतकी मान खाली घालतो अगदी महादेवा पुढचा. आता पुढं नाही बोलत मी, एवढा तो शांत आहे. संपलाय माझा विषय. आता थोडंसं माझ्या कीर्तनाकडे या. आईनंही तोच प्रश्न केलता, बापानंही तोच प्रश्न केलता,
भावानंही तोच प्रश्न केलता. सगळ्यांना म्हणली घर गोकुळासारखे, पण जेव्हा मनातलं सांगण्याची मैत्रीण सखी आली तेव्हा मात्र मनातलं सगळं सांगितलं. जे मनातलं सगळं सांगणे त्याला संवाद म्हणतात. गीताशास्त्र भगवान कृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांचा संवाद असल्यामुळे या ग्रंथाचा वक्ताही श्रेष्ठ आहे, या ग्रंथाचा श्रोताही श्रेष्ठ आहे, या ग्रंथाचा विषयही श्रेष्ठ आहे. नाथ महाराज म्हणतात अशा ग्रंथाचा वारंवार जप करा, त्रिवार जप करा. नाथ महाराजांना प्रश्न केला, नाथ महाराज आम्ही गीताशास्त्राचा गीता ग्रंथाचा वारंवार जप केला, त्याचं चिंतन केलं, मनन केलं, मुखावाटे कायम नामजप केला, तर आमच्या जीवनामध्ये त्याची फलप्राप्ती काय होईल? ती फलप्राप्ती शांतीब्रह्मनाथ महाराज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. गीता 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 वाचेचे म्हणते, 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 नाही पुनरावृत्ती दया तेरा, नाही पुनरावृत्ती दया तेरा, नित्य वाचे वदताक्षरे, नित्य वाचे वदताक्षरे, नाही पुनरावृत्ती दया करा, नाही पुनरावृत्ती दया करा, वदताक्षरे, नित्य वाचे वदताक्षरे, गीता गीता वाचे हे म्हणते, नाही पुनरावृत्ती दया करा, नाही पुनरावृत्ती दया करा, नाही पुनरावृत्ती दया करा, गीता 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 वाचेचे म्हणते, नाही पुनरावृत्ती दया करा, नाही पुनरावृत्ती दया करा, नाही पुनरावृत्ती दया करा, गीता 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 वाचे जे म्हणते, नाही पुनरावृत्ती तया नरा. शांती ब्रह्मनाथ बाबांची भाषा असा जो पवित्र श्रेष्ठ ग्रंथ आहे तो जर वाचन त्याचा जप केला, गीता 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 वाचे जे म्हणते, जर वाचन आपण ते गायलं तर जीवनामध्ये फलप्राप्ती काय होते? नाही पुनरावृत्ती तया नरा. नाथ महाराज या जगामध्ये प्रत्येकाला परत परत जन्माला यावं लागतं, परत परत मरावं लागतं. अनंत जन्माचं राहळ उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे किती वेळा जन्मायावे नित्य भाव भजिता, नित्य भावे भजिता, नित्य भाव भजिता, किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजिता, नित्य भाव भजिता, नित्य भावे भजिता. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित. किती वेळा जन्माला यायचं, किती वेळा मरायचं, हे जन्म मरणाचं रहाड गाडगं अनादिकालचं हे आपल्या पाठीमागं चक्र लागलंय. मग पण प्रत्येकाचा प्रयत्न आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. प्रत्येकाचा प्रयत्न चाललाय. महाराज माणसाला जन्माचंही दुःख नकोय
आणि माणसाला मरणाचंही दुःख नकोय. ऐका, जर जन्म मरणाचं दुःख माणसानं सहन केलं असतं ते असावं वाटलं तर माणसानं परमार्थच नावाची गोष्ट केली नसती. ज्या अर्थी आपण परमार्थ करतोय त्या अर्थी आपल्याला जन्म मरणाच्या दुःखाची जाणीव आहे महाराज. ते म्हणतात महाराज मरताना दुःख आहे मान्य, पण जन्मताना काय दुःख आहे? सध्या सुविधा वाढल्यात, त्या सुविधा आले काढल्या आहेत, पण त्याच्या अगोदर किती दुःख आहे. ऐका, नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मानाड करी. महाराज किती अवघड आहे वो. जन्माचंही दुःख सामान्य नाही. का बरं? जन्माला येताना सुद्धा दुःख आहे. आईच्या गर्भामध्ये काय सांगू गर्भेच्या यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळा मूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा जातसे. ऐका, जर जन्माला यायचं दुःख नसतं तर मला वाटतं संत महात्म्यांनी देवाकडे प्रार्थना केलीच नसती. एक वेळ करी या दुःखाने गरी, या दुःखाने गरी, एक वेळ करी या दुःखाने गरी, एक वेळ करी या या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे देवा. एकदा या दुःखापासून वेगळं करा. कोणत्या जन्म मरणाच्या याच्याकरता प्रत्येकाचा प्रयत्न आहे. जन्माचं जर सुख असतं तर ब्राह्मणाचे पोर एक केळासे भ्याले 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले ते नागवेचे पळून गेले रे. एवढं जन्माचं दुःख आहे. काय सुख आहे का महाराज? तिथंही दुःखच आहे. बरं, मरणाचं तरी काय सामान्य दुःख आहे का महाराज? नाना प्रकारचं दुःख आहे. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी पहा. जन्माला येतानाही सुख नाही आणि मरतानाही सुख नाही, दोन्ही दुःख आहे. हा जन्म मरणाचं चक्र प्रत्येकाला वाटते थांबवावं, पण आपल्या स्वसामर्थ्यानं थांबत नाही. प्रत्येकानं प्रयत्न केला थांबत नाही. नाथ बाबाकडे साधं केला, नाथ महाराज हे जन्म मरणाचं चक्र मला थांबवायचंय. किती वेळा जन्मा यावे, किती दिवस सहन करायचं, काय साधना करू? नाथ महाराज म्हणले जन्म मरणाचं रहाट गडगड थांबवण्याकरता अनेक प्रकारची साधना आहेत. जन्म मरण परत साधं बोलतो. जन्म तरी का आहे? 3 कारणं शास्त्रानं सांगितली. केले कर्म झाले, जन्म घेणे लागे, जन्मा येणे घडे. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत जन्म आहे, जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत जन्म आहे, आणि जोपर्यंत पाप पुण्य आहे तोपर्यंत जन्म आहे, आणि जोपर्यंत जन्म आहे तोपर्यंत दुःख आहे. मग दुःखच नाही पाहिजे तर जन्मच नाही पाहिजे, जन्मच नाही पाहिजे एकतर कर्म नाही पाहिजे, एकतर वासना नाही पाहिजे आणि पाप पुण्य नाही पाहिजे. हे घडण्याकरता काय साधना करावी? इतर साधना कलियुगामध्ये कोणत्या साधना आपल्याच्यानं होऊ शकत नाही. हो, मन जर शुद्ध केलं तर सगळ्या प्रकारच्या कर्माचा बाध आहे. ऐका, ज्याचं मन शुद्ध आहे त्याच्या अंगाला पाप पुण्य लागत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो ने दे पाप पुण्यांग. तुमचं मन जर स्वच्छ शुद्ध असेल तर पाप पुण्य अंगाला स्पर्श करत नाही. पण कलियुगामध्ये मन स्वच्छ करणं एवढं सोपं का हो? मनावरती ताबा भेटणं एवढं सोपं नाही. ती साधना सोडा. ज्ञानाची प्राप्ती झाली तर महाराज जन्म मरणाचं रहाट गाडगं थांबते. का बरं? ज्याला ज्ञान होतं तो कर्मामध्ये अडकला जात नाही.
मानवी जीवन हे कर्माच्या अधीन जीवन आहे. कर्मानुबंधीने मनुष्य लोके, ज्याला जन्म मरणाचं राहडगाडगं थांबवायचे तो कर्मविरही झाला पाहिजे. कर्मविरहित होणं सोपं नाही. मग कर्माबद्दलची मनातली स्थिती बदलली पाहिजे. मग ज्याला कर्म आपल्या अंगाला लागू द्यायचं नाही. कर्म कुणाच्या अंगाला लागत नाही. जे लहान मुले त्याच्या अंगाला कर्मस्पर्श पाप पुण्यस्पर्श करत नाही का, त्याच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा हेतू नसतो आणि दुसरं कर्म लागत नाही. ज्याला यथार्थ ज्ञान झाले त्याला कर्म त्रास देत नाही. मग आपण एकतर लहान नाहीत. झाला दुसरा मुद्दा, कर्माचा हेतू आपल्यापासून दूर ठेवायचा आहे. ते शक्य नाही का, कुठलंही कर्म करा लगेच माणसाला वाटते मला काय भेटन. सध्या माणसाची अवस्था, गुरुवर्य दादा महाराज पुढे बसलेत, बोलणं जरा चुकीचं होईल गुरुजी, पण सध्या माणसाची ही अवस्था आहे. देवानं फुकटचं शरीर दिलंय, त्याच्यामध्ये फुकटचा हात दिलाय, त्याच्यामध्ये फुकटचं बोट दिलंय. फक्त दाबायचे जाऊन तरी लोकांना वाटते सर मला काय भेटन. उद्या आहे ना दिवस तो, इथपर्यंत यायचंय मला. फुकटचंच बोट आहे ना गुरुजी, बरोबर का नाही. मग फुकटचं बटन दाबा तर लोक अपेक्षा करतात आणि वरून बोलतात रस्ते चांगले नाही आणि अमुक. अरे जोपर्यंत मतदार पैसे घेईल ना तोपर्यंत बोलायचा अधिकारच नाही. माझी विनंती आज कीर्तनामध्ये, उद्या निवडणूक आहेत, तुम्ही मतदान कोणाला करा हे सांगण्याचा माझा अजिबात अधिकार नाही. फक्त प्रामाणिकपणे एक वाक्य बोलतो, असं मतदान करा परवा दिवशी तुम्हाला त्यांची कॉलर धरता आली पाहिजे, इतकं स्वच्छ मतदान करा. जी माणसं लाच न घेता मतदान करतात ना तीच माणसं चौकात आलेल्या सदस्याला बोलवू शकतात. पण जी माणसं अगोदरच लाचार झालेत त्यांना बोलायचा कुठलाच नैतिक अधिकार राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. कर्माच्या बाबतीमध्ये आपलं कर्म असं असावं महाराज, कर्माच्या बाबतीमध्ये हेतू नसावा, फळाची अपेक्षा नसावी. गीताशास्त्र ते सांगते कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका. जे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करतात कर्म त्यांच्या अंगाला स्पर्श करत नाही आणि त्यांना मात्र जन्म मरणाचं दुःख सहन करावं लागत नाही. जर गीताशास्त्राचा नामजप केला, चिंतन केलं, नाही पुनरावृत्ती तया नरा. महाराज पहिला मुद्दा कळा, गीताशास्त्राचा आम्ही जर नामजप केला तर नाही पुनरावृत्ती तया नरा. तुम्ही तर म्हणले 3दा करा, आणखी एकदा गीतेचं चिंतन केल्यावर नामजप केल्यावर काय भेटेल. अभंगाचं दुसरं चरण. What
गीता वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी श्रीनाथ बाबांची भाषा आहे बाबा. तर गीता गीता वाचन बोलला तर भव सिंधू तरे अर्धक्षणी हा संसार सागर मोठ्या मोठ्यांना ओलांडता आला नाही महाराज. मग या संसार सागरामध्ये अनेक लोकांनी उड्या मारल्या. भगवंताची भाषा शेकडो लोकांनी, मनुष्य नाम सहस्रेशो हजारो लोकांनी. पण ज्ञानोबरांनी क्रांती केली. त्यांना माहिती आहे सध्या लोकसंख्या लवकर वाढणारे. त्यांनी हजारामध्ये बदल केला. अस्तेची अमापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिला तिरी विपाईला निघे. माऊली म्हणतात त्या संसार सागरामध्ये कोट्यवधी लोकांनी उड्या घातल्यात. पण एखादाच भाग्यवान असतो. विपाईला म्हणजे एखादा भाग्यवान असतो. तो संसार सागर तरुण पलीकडे जातो. कोण? गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी हा संसार सागर भवसागर तरता भवसागर तरता कार्य करीत साचिलता कार्य करीत साचिलता. प्रत्येकाला वाटतं मी संसार सागर तरुण जावं. प्रत्येकाला चिंता आहे. अनेकाच्या मनामध्ये चिंता आहे महाराज. कोणती? कैमी उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे कोण नित्य नेम वाचे वदता अक्षरे. तो संसार सागर तरुण जाईल नाथ महाराज. कळलं आतापर्यंत आम्हाला. पण आमची ही भावना आहे हे भगवंतानं जीवन दिलंय तर भगवान परमात्म्याच्या कृपेखाली छत्रछायेखाली जीवन असावं. देवाचा आपल्यावरती कृपा प्रसाद असावा. याच्याकरता काय करावं? काही नाही, फक्त एकच काम करा. हेच नाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. एका जनार्दने जयाचा हाने एका जनार्दने जयाचा हाने एका जनार्दने जयाचा हाने एका जनार्दने
भवसिन्धुतरे अनचने भवसिन्धुतरे अनचने